झी 24 तास एक पाऊल पुढे। लैला खान हत्या प्रकरणात सखोल तपासाच्या दृष्टिकोनातून मुंबई क्राईम ब्रांचची टीम इगतपुरीत दाखल झाली आहे। लैला खानच्या फार्म हाऊसवर मुख्य आरोपी परवेज टाकसह सर्व साक्षीदारांना नेण्यात आले। त्यांच्याकडून लैला खान हत्याकांडाचे संपूर्ण प्रात्यक्षिक करून काही पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। मुख्य आरोपी परवेज टाक अजूनही दिशाभूल करत असल्याचा संशय पोलिसांना आहे, त्यामुळे वेगळ्या दिशेने तपास करण्यात येतोय। क्राईम ब्रांचच्या 3 अधिकाऱ्यांचा तपास आता लैला खानच्या फार्म हाऊसच्या शेजारी असलेल्या निनावी बंगल्याच्या दिशेने सुरू झालाय। निनावी बंगल्याचा तपास क्राईम ब्रांचचे अधिकारी करतायत। दरम्यान लैला खानचे वडील नाझिर खान यांनी या हत्येप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करून सीबीआय चौकशीची मागणी केली। इगतपुरीतल्या तपासाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरेदने। मुंबई क्राईम ब्रांचने लैला खानचा तपास आता दुसऱ्या दिशेने सुरू केलेला आहे। आपण बघू शकतोय लैला खानचा हा बंगला या ठिकाणी आहे। या ठिकाणी आज कुठलेही पोलीस या ठिकाणी नाही, क्राईम ब्रांचची टीम किंवा फोरेन्सिक सायन्सची टीम या ठिकाणी नाही, मात्र त्याच्या जवळच असलेल्या एका निनावी बंगल्याजवळ ही टीम आपल्याला या ठिकाणी दिसते आहे। त्या ठिकाणी संपूर्ण फोरेन्सिक सायन्सची टीम सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्या बंगल्याच्या जवळपास आता तपास केला जातोय। म्हणजेच या ठिकाणी जी काही हत्या या बंगल्यामध्ये झाली होती त्याची काही धागेदोरे या बाजूला सुद्धा या बंगल्याजवळ सुद्धा आहेत। अशा पद्धतीने हा सगळा तपास होतोय। त्याचबरोबर जो वॉचमन परवेज टाक सोबत होता हत्येप्रकरणी, त्या वॉचमनचं पण कदाचित हत्या झाली असावी, म्हणून अजून जम्मू काश्मीर मधून आले होते का, या हत्याकांडामध्ये कोण कोण लोक यामध्ये सहभागी होती आणि आजूबाजूच्या आदिवासी परिसरातल्या आदिवासी पण त्याच्यासोबत या ठिकाणी होते का, हा तपास केला जातोय। त्याचबरोबर जे खड्डे तयार करण्यात आलेले होते या 6 मृतदेहांना पुरण्यासाठी, ते खड्डे कोणी तयार केले होते, त्या आदिवासींना घेऊन पूर्ण घटनेची आता प्रात्यक्षिकं केली जात आहेत आणि तपास हा केला जातोय की पुन्हा एकदा परवेज सोबत कोण कोण होते आणि या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी खरा कोण, बोलविता धनी कोण। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी 24 तास नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।